या कार्यक्रमाला अनेक जणांनी हातभार लावला। त्यामध्ये म्हैसकर फाउंडेशन जे या कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक, त्याचप्रमाणे इतर अनेक देणगीदार ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आज तुमच्यापर्यंत पोहोचला, ते सर्व देणगीदार आणि हितचिंतक यांचेही आपण आभार मानूया आणि कृतज्ञता व्यक्त करूया। त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमाला ज्यांनी प्रसिद्धी दिली त्या प्रसार माध्यमांचे सुद्धा आपण आभार मानूया आणि कल्याणमधल्या अनेक शाळांच्या बरोबरीने आजूबाजूच्या गावातून आणि शहरातून चिंचलं, अंबरनाथ, मामनोली, वाशिंद या सगळ्या शहरांमधून जे विद्यार्थी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं खास कौतुक करूया। आणि हा पहिला वेध कल्याण शहरामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने संपन्न झाला, तो तुम्हा सर्वांच्या पाठिंब्यावर। तेव्हा तुम्हा सर्वांचं कौतुक, त्यासाठी तुम्हीच टाळ्या वाजवा। आणि आपल्या वेधच्या सुरुवातीपासून ही गाणी आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या स्मिताताई, अनघाताई आणि ह्या सर्व आपल्या क्वायरचं, गायक वृंदाचं जोरदार कौतुक करूया आपण। आणि आता आपण आपल्या शेवटच्या सत्राचे आपले डॉक्टर जादूगार डॉक्टर हिमालय पंतवैद्य यांचं स्वागत करूया। हां, हे जादूगार आहेत आणि त्यांच्या समोर आहे ती जादूची पोतडी आहे। तर आपण स्वागत आपल्या प्रथेप्रमाणे सरांचं स्वागत आपण करणार आहोत। सरांचा परिचय हा आपल्याकडे लिहिलेला आहे, आपल्याकडे जी पुस्तिका आहे त्यामध्ये। सर हे सिनियर ॲनेस्थेटिस्ट आहेत, ॲनेस्थेशिओलॉजिस्ट आहेत, भूलशास्त्र तज्ज्ञ ते आहेत आणि आजपर्यंत ते काम करतायत। ते उत्तम बासरी वाजवतात आणि जादूगारांच्या संघटनेचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेलं आहे। अनेक वेगवेगळ्या विकलांगता असलेल्या मुलांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे आणि विद्यार्थी हा त्यांचा एक अगदी वीक पॉईंट आहे, मग तो त्यांच्या ॲनेस्थेशिओलॉजीचा असेल किंवा शाळा कॉलेजातला विद्यार्थी असेल। सरांची सुद्धा ही वेदची हॅट्रिक आहे, ठाणं वेद, नगर वेद आणि त्याच्यानंतर आज कल्याण वेद, अशा तिसऱ्या वेदला सर आज येत आहेत। आणि जेव्हा फन टू लर्न म्हणजे मजेत शिका ही थीम आली तेव्हा सरांचं नाव निघणं कर्मप्राप्त होतं, कारण मजा आणि जादू यांचं फारच मोठं असं नातं आहे। त्यामुळे सरांना आम्ही इथे बोलवलं। सरांचं स्वागत आपण करूया। आपलं पुन्हा गाण्याचं आपलं पेज काढा, गाण्याचं पान। त्यामध्ये कसे जगावे आनंदाने मंत्रमित्र हो हा ऐका, हेच पाहिजे तेच पाहिजे सोडा चा तुम्ही हे का, हे गाणं आपल्यासमोर आपला क्वायर आता सादर करतोय। क्वायर तयार आहात? 1 2 3 4। पाहिजे तेच पाहिजे सोडाच जा तुम्ही हे का, हेच पाहिजे तेच पाहिजे सोडाच जा तुम्ही हे का। कसे जगावे आनंदाने मंत्रमित्र हो हा ऐका, कसे जगावे आनंदाने मंत्रमित्र हो हा ऐका, हेच पाहिजे तेच पाहिजे सोडाच जा तुम्ही हे का, हेच पाहिजे तेच पाहिजे सोडाच जा तुम्ही हे का। गपधनी सानी र प गपधनी र, गपधनी सानी र प गपध गप। निर्धाराचा असे एकच दुसरा असतो हट्टाचा, निर्धाराचा असे एकच दुसरा असतो हट्टाचा।
संवादाला नकार कायम विरोध करणाऱ्या ठोका संवादाला नकार कायम विरोध करणाऱ्या ठोका कसे जगावे आनंदाने मंत्रमित्र हो हा ऐका कसे जगावे आनंदाने मंत्रमित्र हो हा ऐका हेच पाहिजे तेच पाहिजे सोडाच चा तुम्ही हे का हेच पाहिजे तेच पाहिजे सोडाच चा तुम्ही हे का गपधानी सानी धप गपधानी धा गपधानी सानी धप गपध गपा कृती करावी सुंदर निर्मळ मेळ बसे सहकार्याचा कृती करावी सुंदर निर्मळ मेळ बसे सहकार्याचा गरज जाणूनी प्रत्येकाची मार्ग निघे उत्कर्षाचा गरज जाणूनी प्रत्येकाची मार्ग निघे उत्कर्षाचा हट्टामध्ये एकाकीपण हट्टामध्ये एकाकीपण आरोग्याला अतिधोका म्हणून सांगतो जागेवान दुराग्रहाला दुर्वेका म्हणून सांगतो जागेवान दुराग्रहाला दुर्वेका कसे जगावे आनंदाने मंत्रमित्र हो हा ऐका कसे जगावे आनंदाने मंत्रमित्र हो हा ऐका हेच पाहिजे तेच पाहिजे सोडाच जा तुम्ही हे का हेच पाहिजे तेच पाहिजे सोडाच जा तुम्ही हे का गपधानी सानी धप गपधानी धा गपधानी सानी धप गपधानी सा यश कीर्तीची झगमग झालं किनार हो वा दुःखाची यश कीर्तीची झगमग झालं किनार हो वा दुःखाची निर्धारीच समतोलाने वाट काढतो ध्येयाची निर्धारीच समतोलाने वाट काढतो ध्येयाची हुशार किरण नैराश्याचा दुसराच घेई झोका हुशार किरण नैराश्याचा दुसराच घेई झोका जाणीवपूर्वक म्हणून तयाला सतत विवेकाने टोका जाणीवपूर्वक म्हणून तयाला सतत विवेकाने टोका कसे जगावे आनंदाने मंत्रमित्र हो हा ऐका कसे जगावे आनंदाने मंत्रमित्र हो हा ऐका हेच पाहिजे तेच पाहिजे सोडाच जा तुम्ही हे का हेच पाहिजे तेच पाहिजे सोडाच जा तुम्ही हे का सोडाच जा तुम्ही हे का सोडाच जा तुम्ही हे का कसे जगावे आनंदाने मंत्रमित्र हो हा ऐका आनंदाने कसं जगायचं आणि जगण्यामधली जादू आणि जादूमधलं जगणं आज आपण आणि त्यातला आनंद हे आता आपल्याला सरांच्या बरोबर गप्पा मारायच्यात डॉक्टर हिमालय पंतवैद्य सर मुळातले तुम्ही डॉक्टर हां त्यानंतर तुम्ही झालात ॲनेस्थेशिओलॉजिस्ट करेक्ट हां तर तुम्हाला डॉक्टर होण्याची इच्छा पहिल्यांदा कशी झाली म्हणजे तुम्ही लहानपणापासून ठरवलं वगैरे होतं का काय नाही नाही लहानपणापासून मला रेलगाडीचा गार्ड व्हायचं होतं बरं म्हणजे काय आहे की पांढरे स्वच्छ कपडे घालायचे त्यावेळी आमची आगगाडी होती बरं का इंजिन वगैरे आणि नुसता हिरवा झेंडा दाखवला की गाडी चालू लाल दाखवला की बंद आपण पाठीमागे बसायचं इंजिन ड्रायव्हर तो चालवतोय आणि गावोगाव फिरायचं असं मला हे गार्ड व्हावं असं वाटायचं बरं पण मी जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा मी तसा काही फारसा हुशार विद्यार्थी नव्हतो
हां. म्हणजे काय, माझा वर्गामध्ये पहिला नंबर वगैरे नसायचा, माझा 17वा 18वा नंबर असायचा. मला नेहमी या परीक्षांमधून आहे ना, परीक्षाचा पेपर समोर बघितला की माझं काहीतरी डोकं भलतीकडे धावायचं. आम्हाला एक सामान्य विज्ञानाचा धडा होता. बरं. त्याच्यात असं सांगितलं होतं की शक्यतोवर फळं सालांसकट खावी, हां. म्हणजे सालं काढून फेकून देऊ नये, त्याच्यामध्ये विटॅमिन्स असतात, सगळं वगैरे, असतं वगैरे वगैरे. आणि प्रश्न आला होता परीक्षेमध्ये की फळावरची साले काढून का फेकून देऊ नयेत. तर मी लिहिलं की कारण की लोक त्याच्यावरून घसरून पडतात. मला केळीचंच साल आठवलं. आणि मला सगळं माहीत होतं, विटॅमिन सगळं माहीत होतं, पण त्या क्षणी काय झालं मला माहीत नाही. मी असं उत्तर लिहिलं, त्यामुळे माझा 16वा 17वा नंबर असायचा. बरं. मग आई मला एकदा म्हणली की कार्ट्या जरा जास्त अभ्यास करशील तर पहिल्या 10 मध्ये तरी येशील. मी आईला म्हटलं, आई हे बघ, तुमचा पहिला नंबर आला तरी 4थीतून 5वीतच जातात, आणि 17वा आला तरी 4थीतून 5वीतच जातात. कशाला हे करायचं. तर असा मी विद्यार्थी काही फारसा ब्राईट वगैरे नव्हतो. कुठेतरी मी कोणाला तरी असं म्हटलं की मी डॉक्टर होणार आहे, म्हणजे 9वी 10वीच्या सुमारास. लोकांनी म्हणलं, डॉक्टर, आरसा फुटला का घरचा. म्हटलं नाही का, त्याला किती % मिळावे लागतात, तुझा नंबर काय, कोणी कशाची काय वल्गना करावी. तेव्हा मी ठरवलं की आपण डॉक्टर व्हायचं म्हणजे व्हायचं. आमच्या वेळी इंटर सायन्स होतं. त्या एका वर्षाला मी दुसरं काही न करता फक्त अभ्यास केला आणि मेडिकल कॉलेजला सरळ ॲडमिशन मिळाली. बरं, मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळाल्यानंतर मग आता डॉक्टर होणार आहे नक्की. समजा मध्ये नापास झालं 5 वर्षात, नाही 6 वर्ष, डॉक्टर नक्की होणार. मग आता काय करायचं. मी काय केलं माहिती आहे, मी एक एव्हिएशनची म्हणजे विमान विद्येची परीक्षा दिली. बरं. आणि मला एक स्कॉलरशिप मिळाली. मी रोज जाऊन विमान उडवायला लागलो, विमान उडवायला शिकलो, आणि प्रायव्हेट पायलट्स A लायसन्स कमावला. बरं. म्हणजे मेडिकल करत असतानाच मी हे पायलटचं शिक्षण घेतलं आणि A लायसन्स मिळालं. मला पॅसेंजर न्यायची परमिशन नव्हती, पण मला स्वतःला विमान एकट्याला उडवता यायचं. मग आता मेडिकल करायचं का एव्हिएशन करायचं, पायलट म्हणून जगायचं, हे माझ्याकडे डायलेमा होता. वॉर्ड ड्युटीज वगैरे सगळ्या लागायच्या. सो अल्टिमेटली मला असं वाटलं की एक डॉक्टर आहे तो लोकांना जास्त माहिती असतो. पायलट कोण कसे, कोणालाही एकाही पायलटचं नाव तुम्हाला माहीत नसणार आत्तापर्यंत. डॉक्टरांची मात्र नावं तुम्हाला नक्की माहिती आहे काहीतरी. तेव्हा मला असं वाटलं की आपण याच्यामध्ये डॉक्टर झालेलं बरं, लोकांना आपलं नाव माहिती होईल. म्हणजे त्याच्यामध्ये मला कधीही असं वाटलं नाही की मानवतेची सेवा करायसाठी म्हणून मी डॉक्टर होतो, असं कधी नाही वाटलं. कारण माझा ठाम विश्वास आहे की मानवतेची सेवा हे चांगले रस्ते बांधून सुद्धा होते, मानवतेची सेवा आपलं इमानदारीने काम करून सुद्धा होते. एवढंच काय, स्टेजवर काम करणारा जो नट असतो तो सुद्धा मानवतेची सेवा करत असतो. एंटरटेनमेंट इज इसेन्शियल. म्हणून स्पृहा जोशी सुद्धा मानवतेची सेवा करते असं मला वाटतं. तिला काही डॉक्टर होण्याची जरूर नाही आहे. बरोबर. पण आता तुम्ही डॉक्टर झालात, मग त्या ॲनेस्थेशिया ह्याच्याकडे कसे वळलात. ॲनेस्थेशियाकडे वळण्याच्या अगोदर मी एक टर्म केली सर्जरीची, जनरल सर्जरीची, एक टर्म केली कार्डियक सर्जरीची म्हणजे हार्टच्या सर्जरीची. आणि त्यावेळी मी हे बघत होतो निरनिराळ्या ब्रांचेस, ह्याच्यापैकी आपल्याला कुठली सूट होतीये. तर त्याच्यामध्ये जेव्हा मी आढावा घेतला तेव्हा मला असं लक्षात आलं की ॲनेस्थेटिस्ट हा एकच असा माणूस असतो जो संध्याकाळच्या वेळी फ्री असतो. संध्याकाळी तो सर्जनच्या ऑपरेशनला ॲनेस्थेसिया द्यायला जातो. संध्याकाळी सगळे त्यांची कन्सल्टिंग चालू असते, तेव्हा संध्याकाळच्या त्या 5 ते 9च्या वेळामध्ये कोणी ऑपरेशन करत नाही. बरोबर. तेव्हा 5 ते 9 मध्ये बायकोला सिनेमाला घेऊन जाता येतं, दुसरे काहीतरी उद्योग करता येतात, सगळं करता येतं. हे झालं तुम्ही दिलेलं गमतीशीर उत्तर. पण त्यातलं गंभीर उत्तर पण आहे त्याला एक. नाही, त्याच्यामध्ये असं आहे की एक ॲनेस्थेटिस्ट जो असतो तो जेव्हा ऑपरेशन चालू असतं तेव्हा तुमच्या सगळ्या जीवन आवश्यक नाड्या ह्या ॲनेस्थेटिस्टच्या हातामध्ये असतात.
सर्जन हे कापणं शिवणं करत असतो, ते काम महत्त्वाचं असतंच, पण तुमचं रेस्पिरेशन म्हणजे श्वासोच्छ्वास, तुमचं ऑक्सिजन तुम्हाला किती द्यायचा, तुम्हाला इकडून ब्लड द्यायचं की सलाईन द्यायचं का काय द्यायचं, तुमचं ब्लड प्रेशर वरती खालती जातं आहे, हे सगळं तुमच्या हृदयाची गती, पल्सचे ठोके, हे सगळं मॅनेज करणारा ॲनेस्थेटिस्ट असतो. म्हणजे एवढं असतं की कित्येक वेळा जर का ऑपरेशन थिएटरमध्ये ॲनेस्थेटिस्टचा आवाज जरी चढला तरी सर्जन थांबतो. सर चालू देऊ ना, मग नाही बरं आहे ना, सगळं पेशंट ठीक आहे ना, नाही नसलं तर मी थांबतो. कारण मग असं व्हायचं की ॲनेस्थेसिया देणं म्हणजे अर्ध मारणं, कन्व्हल्शन, कोमा, डेथ. त्यातल्या कोमाच्या स्टेजला आम्ही माणसाला नेऊन ठेवलेलं असतं. जरा थोडासा जास्त ॲनेस्थेसिया झाला की तो माणूस मरणार, आणि जरा कमी झाला तो पोट फाडलेल्या अवस्थेत उठून बसणार. तेव्हा हे अतिशय टाईट रोप असं एक सर्कस असते. मला सर आठवतंय ॲनेस्थेशियाचा जन्म कसा झाला याच्यावरती एक अतिशय चांगली कादंबरी मी वाचली होती, आणि त्या कादंबरीचं शीर्षक फार चांगलं होतं. ते असं होतं, स्लीप ऑफ लाईफ. येस, करेक्ट. म्हणजे जीवनदायी झोप. म्हणजे ॲनेस्थेशिया ही एक झोप आहे, पण ती जीवन देणारी निद्रा आहे. बरोबर. जसे सर्जन म्हणतात की अवर नाईफ इज हिलिंग नाईफ, नॉट कटिंग नाईफ. एवढं इंग्लिश ठीक आहे ना? हो. ओके. म्हणजे तो जो चाकू आम्ही वापरतो आणि जी कापाकापी करतो ती एका पेशंटच्या कल्याणाकरता असते. म्हणूनच लोक म्हणतात की तुम्ही दिवस रात्र, म्हणजे आमचा ॲनेस्थेटिस्टचा तर जवळ माझं आयुष्यच ऑपरेशन थिएटरमध्ये गेलंय. बरोबर. म्हणतात अहो काय तुम्ही इकडे पोट कापता, एकदा घसा कापता, एकदा हे कापता, ब्रेन सुद्धा काहीतरी सगळं कापत, तुम्हाला काही वाटत नाही. तेव्हा आमच्या मागे एक ही भावना असते की ह्या माणसाचं किंवा ह्या बाईचं आम्ही कल्याण करणार आहोत, तिच्यासाठी चांगलं करणार आहोत, ह्या भावनेने आम्ही थिएटरमध्ये वावरत असतो. अगदी खरं आहे. सर, या थिएटरमध्ये वावरत असताना तुमची आणि जादूची भेट कशी झाली ते आता सांगा. मी मगाशी तुला सांगितलं की MBBS करताना आपलं पायलट व्हायला गेलो, काहीतरी असं भलतंच उत्तर दिलं. तेव्हा त्याच्यामध्ये ना जी माणसं ज्या ज्या गोष्टी करत असतात त्या माणसांना त्या गोष्टी ते का करतात हे बहुधा सांगता येतच असं नव्हे. बरोबर. मी मात्र थोडासा वेडावाकडा विचार करायचो, अजूनही माझं तसं. एक तुला उदाहरण सांगतो. काही वर्षापूर्वी मी, शंकर वैद्य, वपू काळे वगैरे, मंगेश पाडगावकर, आमचं एक सर्कल होतं. आम्ही सगळे एकत्र बसलेलो होतो. अनेक विद्वान माणसं होती. त्यापैकी कोणीतरी असा एक संस्कृत श्लोक म्हणला, हंसश्वेता बकश्वेता को भेदो बक हंसयो, नीर क्षीर विवेके तू हंसो हंसा बको बका. म्हणजे हंस पण पांढरा आहे, बगळा पण पांढरा आहे. तेव्हा बगळा आणि हंस यांच्यामध्ये फरक काय? तेव्हा नीर क्षीर विवेक म्हणजे हंसाला जर का दुधामध्ये पाणी मिसळून दिलं तर तो दूध पिऊन टाकतो आणि पाणी सोडतो. तसं आहे. चांगलं आणि वाईट ते करण्याची त्याची हे जेव्हा कोणीतरी सांगितलं ते माझं डोकं धावलं. मी पहिल्यांदा सगळ्यांना विचारलं, तुमच्यापैकी हंस कोणी कोणी पाहिलाय? असं म्हणलं. सगळे चरकले, कारण कोणी आपल्यापैकी आत्ता इथे जमलेल्यापैकी कोणी हंस पाहिला नसेल. मग कोणीतरी म्हटलं मी बडोद्याच्या म्युझियममध्ये पाहिलाय, कोणी म्हटलं मी राणीच्या बागेमध्ये पाहिलेलं आहे. मी पण राणीच्या बागेतच पाहिलंय. मी म्हटलं, पण म्हटलं मला एक सांगा, हंस दूध पितो का? ते म्हटले म्हणजे काय? मी म्हटलं तुम्ही एक हंस पाळला, त्याची मान धरून एका वाडग्यात दूध घेऊन त्याच्यात बुडवलं तर तो हंस दूध पिईल सुद्धा. पण नैसर्गिक अवस्थेत हिमालयात उंचावर उडणारा हंस खाली म्हैस चरतीये बघून डाईव्ह मारून खाली येऊन त्या म्हशीच्या आचळाला हे दूध नाही पिणार. बरोबर ना? तेव्हा नैसर्गिक अवस्थेत हंस हा दूध न पिणारा प्राणी आहे. प्राणी म्हणा किंवा पक्षी म्हणा. जो दूध न पिणारा प्राणी आहे तो मग असं दूधचं दूध आणि पाणीचं पाणी कसं करू शकतो? मग असं म्हटल्यानंतर मग ते म्हणले की तुम्ही काय विचार केला याच्यावर? आपले ऋषीमुनी काय मूर्ख होते का? म्हटलं नाही, त्याच्यामध्ये असं असेल तर म्हटलं माझा विचार सांगतो. निरक्षीर विवेका यह करोति अहंसा, त्याच्यातलं कुठेतरी लोपलाय आणि हंसा तेवढं राहिलेलं आहे. आपल्यालाच चांगलं वाईट हे करायचं असतं. किंवा आत्म्याला हंस म्हटलेलं आहे, ऊर्जायगा हंस अकेला वगैरे असं. तर निरक्षीर विवेक म्हणजे चांगलं आणि वाईट काय ह्याचा निर्णय करायचा फक्त आत्म्याला जबाबदारी असते. अशी 2 एक्सप्लेनेशन मी सांगितली तर शंकर वैद्य ते पारच हे करून हापकून गेले होते
1 महिन्याने मला ते भेटले, दादरच्या फुटपाथवरून ती बोललो, पंत इकडे या म्हणे. म्हटलं काय? ते म्हणे तुम्ही ते हंसाचं सांगितलं ना, त्यानंतर म्हणे मी आणि सरोजिनीबाई म्हणे आम्ही दोघं जण ग्रंथच चाळायला सुरुवात केली हंसाविषयी. तर क्षीर नावाची एक वनस्पती असते. ती वनस्पती कमळाच्या देठासारखी असते, पांढरा शुभ्र गाभा असतो. हंस ती वनस्पती खातो, पण पाण्यात राहिल्यामुळे ती अत्यंत पानसट असते. ती तोडतो, अशी चोचीमध्ये धरून ते पाणी काढून टाकतो आणि वनस्पती खाऊन टाकतो. नीर क्षीरविवेक इतका साधा आहे. हा, म्हणजे त्यातलं नीर काढून टाकतो आणि क्षीर खाऊन टाकतो. क्षीर खाऊन टाकतो, ती वनस्पती आहे. कारण क्षीर ही वनस्पती आहे. हा, तसा हा जो माझं डोकं असं भलतीकडे जे धावायचं ना, हा. तसंच या याच्यामध्ये सुद्धा मी डॉक्टरी करत असताना सुद्धा मला असं वाटलं की काहीतरी आपण दुसरं आणखीन कला करावी, काहीतरी नवीन नवीन करायचं. तर त्याच्यामध्ये कोणी गायला शिकतं, कोणी काहीतरी सतार वाजवायला शिकतं, कोणी असं शिकतं. मला असं वाटलं की आपण जादू शिकावी. ते शिकण्यामध्ये माझा दुसरा एक उद्देश होता. सगळ्या महिला, म्हणजे इथे बऱ्याच आया जमलेल्या आहेत, सगळ्या आयांच्या विषयी माझी एक कंप्लेंट आहे. डॉक्टर आणि पोलीस हे खरं समाजाचे चांगले मोठे आधारस्तंभ आहेत, पण त्यांची नावं फक्त मुलांना घाबरवण्याकरता घेतात. हो, डॉक्टर सुई टोचतील, पोलीस पकडून नेईल. अरे काय आहे काय? म्हणजे मग काय, कधीही आम्ही डॉक्टर म्हणून एखाद्या लहान मुलाला तपासायला गेलो की पहिल्यांदा ते मूल अखंड तांडव करायला सुरुवात करतं. मग मी काय केलं, मी असं त्याला मूल असेल ना, त्यांना मी जादूगार म्हणूनच इंट्रोड्यूस करायचो. पटकन असं काहीतरी एक फूल काढून द्यायचं की हे बघ, हे फूल कुठे वगैरे, असं ते फूल करून केलं त्याचं अंड झालं बघ, असं मी काहीतरी हे करायचो. लहान मूल खुश व्हायचं. मग मी त्याला विचारायचो की असं कर, मनात एका पक्षाचं नाव धर आणि मी ओळखून दाखवतो जादूने. मग ते काहीतरी नाव धरायचं. जादूची नळी काढतो मी, माझी जादूची नळी काढायचो, स्टेथोस्कोप त्याच्या छातीला लावायचं. मोर, नाही नाही नाही, सॉरी, उजव्या बाजूला नाही, डाव्या बाजूला लावायचं. तिकडे लावून हां 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 बरोबर. काय पोपट. मी असं काहीतरी म्हणत त्याला माझी जी एक्झामिनेशन करायची होती ती मी करून टाकायचो. तो घाबरायचा नाही, आम्ही आनंदात एकमेकांशी बोलत राहायचो. एक लहान मुलगी होती पूर्वी, खूप, आता टॉन्सिल्स एवढ्या कमी करतात, पण पूर्वी टॉन्सिल्सचं ऑपरेशन खूप करायची. तिने मला विचारलं, आदल्या दिवशी तिची तपासणी केली, सगळी चांगली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी टॉन्सिलचं ऑपरेशन होतं. ती म्हटली तुम्ही जादू कुठे शिकला? म्हटलं तुला बघायचंय जादू कुठे शिकतात किंवा काय करतात? मग हो बघणार. माझ्याबरोबर येशील? हो येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी लहान मुलं असतं ना, त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये आणतानाच ते एवढं नाचतं, हो हा हा करत असतं, त्याला जायचं नसतं. ह्या मुलीने माझं बोट धरलं, माझ्या बोट धरून ती ऑपरेशन थिएटरमध्ये आली. ऑपरेशन थिएटरमध्ये आली, म्हटलं आता इथे झोप. पलंगावर त्या ह्याच्यावर झोपली टेबलवर. हे बघ मोठे मोठे दिवे लागलेत, हां आता तुला माझी मी शक्ती देतो म्हणून इकडे हे करून, हे अर्थी नीडल असते. ॲक्च्युली दुखत नाही हो ते इंजेक्शन, फक्त भीतीने ही लहान मुलं हे करतात, ओरडत असतात. आता मी तुला शक्ती देतो माझी, आणि आता मंत्र म्हणायचा. हाय द गेले गेले अब्राकाडाब्रा ढिची पुटी ढिपांग झुमरू के झुमरू अगेन करिस्ता गया की देस म्हणेपर्यंत ती आउट. तेव्हा अशा लहान मुलांना हे असं सांगून, एवढंच काय, संध्याकाळी जेव्हा पेशंट कसा आहे ते बघायला गेलेलं असेल ना, तर त्यांचे नातेवाईक पण असायचे. कोणालाही हॉस्पिटलमधला काळ काही फार सुखाचा नसतो. काय जर चिंतेत असतात, हे असतात, आपलं घर नसतं, कसं तरी वाटत असतं. त्यांना पटकन 1-2 जादू तिथे दाखवल्या, तेही खुश असायचे. तेव्हा दे विल कॅरी अ गुड मेमरी ऑफ द ऑपरेशन. ओके, म्हणून मी जादू शिकायचं ठरवलं. बरं. आणि शिकता शिकता तुम्ही आपण असं करू की समजा तुम्ही आत्ता त्या हॉस्पिटलच्या वॉर्डामध्ये आहात, आणि आजूबाजूला नातेवाईक एवढे बसलेत, हां, तर पेशंट कोणी नाही आहे, नातेवाईक आहेत फक्त. हां, तर त्यांना तुम्ही पटकन काय करून दाखवाल? पटकन काय करून दाखवायला? हां, ओके, काय पटकन नाही, एक पत्ता साधा पटकन करून दाखवा. 1 2 3 असं केलं की पत्ता, हा बघ, हा इकडून निघाला. ओके, हे पटकन, किंवा कोणालाही नुसता असा हात दाखवायचा आणि असं करून हे एवढे पत्ते काढायचे, हे परत टाकायचे,
पुन्हा हे करून हा आणखीन एक हे परत टाकायचे, आणखीन हा आणखीन एक हे केला. असे निरनिराळे पत्त्यांचे पंखे असे मी याच्यामध्ये काढून दाखवतो. बरं. आणि पत्त्यांचे पंखे काढताना लोकांना दिसतं साधे पत्ते असतात, पण ते पत्ते असे जर का मी धरले, असे असे केले आणि असे ते दाबून ह्याच्यावरनं गोल गोल हात फिरवला ना, तर तुम्ही बघाल की त्याच्यामध्ये एक अंड झालं हा पत्त्यांचा. आणि पुन्हा हा पत्त्यांचा जोड आहेच. हे असं मी पटकन जर का करून दाखवलं तर लोकांना आवडतं ते. हा, म्हणजे मला आता कळलं सर की तुमचं हे जे जॅकेट आहे ते जादूचं आहे बरं का. नाही नाही, आहे ना, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, हां की आम्ही लोकांची एंटरटेनमेंट करतो. हां. कोणी ते बाबा जे विभूती काढतात ना, ती विभूती आम्ही पण काढतो. अगदी असं संबंध कपडे, अगदी स्विमिंग कॉस्ट्युम घालून तुम्ही म्हटलं मी असलो ना, तू जॅकेट म्हणतोय, तरी सुद्धा तुम्हाला असे हात दाखवून हे करून मी आकाशातनं विभूती काढून दाखवू शकतो. तर तयारी लागते, नाही असं नाही. पण आम्ही हे जे करतो ते एंटरटेनमेंट करता करतो. बरोबर. ते कोणालाही सांगत नाही आम्हाला दैवी शक्ती आहे किंवा असं आहे. म्हणजे बोलताना काहीतरी आम्ही हे बोलत असतो, नाही असं नाही, पण ती दैवी शक्ती आहे असं नाही सांगत. नाही, आमची ही ट्रिक आहे. त्याच्याकरता जशी कुठल्याही कलेकरता रियाज करावी लागते, तशी जादूलाही पुष्कळ रियाज, खूप प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा ती जादू साध्य मी होते. तुम्हाला तेच विचारणार होतो की तुम्ही प्रॅक्टिस, एक जादूगार हा जसं गायक रियाज करतो, जसं वादक रियाज करतो, जसं आपल्याला शैलेश भागवत म्हणाले की 7-8 तास ते शहनाई वाजवतात, बरोबर. तर तसं जादूगाराचा रियाज कसा असतो? जादूगारांचा रियाज कसा असतो, हे असे हात आहे ना, हे सगळे मोडायचे, ही बोटं सगळी इथे लावायची, हे मग आपले हात असे असे वळवायचे, मग आपली बोटं आहे ते करायचे. हे मेनली काय असतं माहिती आहे का, 3 तऱ्हेचे जादू असतात. एकाला क्लोजअप मॅजिक म्हणतात, म्हणजे असं टेबलावर काहीतरी ठेवलं तर टेबलावरती करायचं एक मॅजिक असतं. त्याच्याकरता लोक अगदी जवळ असावे लागतात. दुसरं जे मॅजिक आहे ते एकदम इल्युजन्स म्हणतात, म्हणजे PC सरकार वगैरे करतात ना, ह्याच्यात त्या यांत्रिक करामती असतात. त्यांच्यामध्ये ते मोठे डब्बे असतात, मोठी कपाटं असतात, ते असतात. आणि मधली जी जादू असतात त्याला म्हणतात कंज्युरिंग. कंज्युरिंग. तर कंज्युरिंगमध्ये काय असतं की इट्स ऑलमोस्ट मॅजिक विदाऊट ॲपरेटस. ओके असतं. हां, तर तुम्हाला त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवू का? हां, प्रात्यक्षिक करायला तुम्हाला आवडेल ना जादू बघायला? किती जोरात हो म्हणले. बरं, त्याच्याकरता मी असं थोडंसं उभा राहतो. उभा राहून तुम्हाला एक जादू करून दाखवतो. ओके ओके. हां, मी जास्त प्रेक्षकांकडे बघणार आहे ना, तुझ्याकडे बघण्याच्या ऐवजी. तिकडेच बघा, राईट. तेव्हा एक साधी दोरी. आता एक दोरी तुम्ही म्हटलं की तिला 2 टोकं असतात आणि एक मध्य असतो. 2 टोकं आणि एक मध्य, अशी एक साधी दोरी. आता मी लोकांना सांगतो हे 2 टोकं. त्याच्या जादूमध्ये दुसरं एक महत्त्वाचं असतं की पॅटर्न, तुम्ही बोलता कसे, ह्याच्यामध्ये हे असतं. तर मी खूप वेळा असं सांगतो की कुठलीही दोरी घेतली तर त्याला फक्त 2च टोकं असतात आणि एकच मध्य असतो. राईट. एकदा एक सेलर होता, एक बोटचा कॅप्टन होता. तो बोटचा कॅप्टन त्याला सगळ्या सेलर्सना म्हणला की प्रत्येक दोरीला 2 टोकं आणि एक मध्य असतो. शो मी द 3 एंड्स ऑफ दिस रोप. इतकं इंग्लिश चालेल? हो चालेल. शो मी द 3 एंड्स ऑफ दिस रोप. सगळ्या अशा दोऱ्या तिकडे पडलेल्या होत्या. सगळ्यांना वाटलं की कॅप्टन काय वेडा झालाय आणि 3 टोकं कशी दाखवायची, प्रत्येक दोरीला फक्त 2 टोकं असतात वगैरे. पण एक स्मार्ट सेलर होता. त्या स्मार्ट सेलरने सांगितलं आय विल शो यू 3 एंड्स ऑफ द रोप. म्हणून त्यांनी दाखवलं, ती दोरी उचलली, त्यांनी सांगितलं दिस इज 1 एंड, दिस इज अनदर एंड. त्यांनी दोरी उचलली आणि समुद्रात फेकून दिली आणि म्हणलं दॅट द एंड ऑफ द रोप म्हणलं. दॅट इज द थर्ड एंड. आता तुमच्यापैकी अदृश्य कात्री कोणी कोणी बघितली? अदृश्य कात्री? हां, बघितली. प्रश्न इतका मूर्खपणाचा आहे. अहो, ती अदृश्य असेल तर तुम्ही ती बघू शकाल का? नाही. आणि समजा तुम्ही ती बघितली असेल तर ती अदृश्य नाही आहे, हो ना? पण जादूगारांच्या खिशामध्ये अशा काही काही गोष्टी असतात. बरं,
आता मी तुम्हाला ही ही एक दोरी हे करतो. याचा हा जो मध्य आहे हा मी असा इथे या बोटावरती इकडे आणून ठेवतो. मी खिशातनं माझी जादूची कात्री काढतो. अदृश्य कात्री आहे बरं का. आणि काढतो आणि 1 2 3 गो असं केलं ना, त्याबरोबर ते कापून एका दोरीच्या 2 दोऱ्या होतात. राईट. आता ही कात्री मी खिशात ठेवतो. खिशात ठेवताना या बाजूने मी एक जादूची पावडर काढतो. ती पावडर ह्या टोकाला लावतो. आणखीन थोडी पावडर ह्या टोकाला लावतो. ती पावडर ह्या टोकाला लावतो. ती पावडर ह्या टोकाला लावतो. अशी टोकाला लावतो. माझा मंत्र म्हणतो, जादूची फुंक मारतो. संबंध दोरी पुन्हा एक. ओके. म्हणजे आता जादूची पावडर आणि जादूची अदृश्य कात्री यांनी एक जादू केली. आता ह्याचं मी काय करतो, याचं एक कडं करतो, गोल सर्कल करतो. सर्कल म्हणजे काय काय नाही, नुसती इकडून तिकडे एक गाठ मारली की ते सर्कल होतं. ओके. तेव्हा मी याचं एक सर्कल करतो. ओके. राईट. ही गाठ इकडे आणून ठेवतो. असं एक सर्कल केलं. पुन्हा मी एक जादूची कात्री परत काढली आणि करून कापल्यानंतर पुन्हा ही कापली. सर्कल कट झालं आणि 2 दोऱ्या एकमेकात बांधलेल्या परत आल्या. हो. आता ही दोरी मी सोडतो. एक दोरी जरा लांब झालेली आहे. ती लांब झालेली दोरी अशी करतो आणि इथे यांना एक गाठ बांधतो. ओके. मग पहिल्या दोरीचं एक टोक धरतो, दुसऱ्या दोरीचं दुसरं टोक, दुसऱ्या दोरीचं पहिलं टोक वगैरे असं करून ही दोरी अशी इथे ठेवतो. याच्यावरती फूक मारतो. 1 2 3 गो असं म्हटल्यानंतर पुन्हा संबंध दोरी होते. राईट. ही आता दोरी झाली ना. आता ह्याच्यामध्ये काय आहे की एक दोरी म्हणजे 2 टोकं आणि एक मध्य. मी एक मध्य म्हटलं की काही काही खाष्ट लोक असतात, त्यांना जादूगाराची फजितीच पाहायची असते. मग ते काय करतात, हे असं डबल हे करतात इथे आणि म्हणतात हे 2 मध्य आले. तसं नसतं. त्या 2 फक्त टोकं असतात आणि मध्य फक्त एकच असतं. मग मी काय करतो, हे वरचं जे टोक आहे ना ते असं माझ्या मुठीमध्ये घेतो. हे असं माझ्या मुठीमध्ये असं 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 घेतो आणि त्याला सांगतो की या वरच्या याच्यातनं जा. ते टोक असं ह्याच्यातनं जातं 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 इकडे येतं. आणि मग हे दुसरं टोक आहे ते असं 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 करतो, खालच्या ह्याच्यातनं जा म्हणतो. ते जात 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 असं इकडे येतं. सर, हां. तुम्ही आम्हाला इतक्या सहजपणे जे करून दाखवलं ते साध्य करायला तुम्हाला खूपच प्रयत्न लागले असतील ना? नाही, जशी मी म्हटलं ना रियाज करता तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींची, तशी ह्याची रियाज करावीच लागते. बरं, मला सांगा की एका बाजूला तुम्ही बोलतही होतात आमच्याशी सतत, म्हणजे तुमच्या परफॉर्मन्समध्ये एका बाजूने बोलणं आणि एका बाजूने कृती. हो, हे दोन्ही चालत असावं लागतं. कारण कित्येक वेळा काय होतं की जादूगारांनी बाकीच्या लोकांचं मन हे थोडंसं आपल्या बोलण्यामध्ये गुंगवायचं असतं. आणि यशस्वीपणे जो जादूगार लोकांना बोलण्यात गुंगव ठेवतो तो आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा यशस्वी होतो. बरं, नाट्य कसं निर्माण करतो जादूगार? नाट्य कसं निर्माण करतो? मी तुम्हाला एक प्रोफेशनल ट्रिक दाखवतो. त्याच्यामध्ये तुम्ही कसं नाट्य झालं एवढं बघा. ओके. तर काय करूया, हे 2 रुमाल आहे. आज जादूगारांच्याकडे असे रंगीत रुमाल असतात, लोकांनाही खूप आवडतात. आता ह्याची मी एक गाठ बांधतो. ओके. सॉरी, कोणीतरी बांधून देता का मला? एनीबडी? छानपैकी या 2 रुमालांची गाठ बांधायची. थोडंसं नाट्यमय, त्याच्यामध्ये थोडी प्रेक्षकांची मदत घेतली जाते त्यांना, आणि सगळं प्रेक्षकांच्या हातात देत असतो मी. म्हणजे काही नाही, ही दोरीसुद्धा तुम्ही म्हणली तुम्ही तुमच्या हातात देईन सगळी. ओके. फर्स्ट क्लास गाठ मारली आहे. निघत नाही आहे, काही नाही आहे. जरा घट्ट करतो अजून. ओके. ही आनंद नाडकर्णी सरांनी बांधली आहे गाठ. आता ही मी काय करतो, या पिशवीमध्ये
आतपर्यंत हे ठेवून देतो. ओके. अरे सॉरी झिप आहे इथे, म्हणजे मला कळलं नाही काय ते. झिप बंद करायची राहिली. हां, झिप बंद करायची आठवण सगळ्या पुरुषांनी नक्की ठेवायला पाहिजे. हां, हे नाट्य. ओके. ही पिशवी रिकामी. आता या पिशवीमध्ये मी हे दोन्ही रुमाल आतपर्यंत घालून ठेवतो. अगदी जवळून सुद्धा बघितलं तरी सुद्धा काही हरकत नाही आहे. किंवा या दोन रुमाल तुम्हाला दिसावं तर दोन रुमालाची टोकं बाहेर काढून ठेवतो. ओके. आता हा एक रुमाल बघा. आता रुमाल मी माझ्या याच्यामध्ये घेतो, या मुठीमध्ये घेतो, असा 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 इकडून टाकतो. काय झालं असणार आता? नाही, तिथेच येतो. नाट्य पाहिजे ना, नाट्य पाहिजे ना, नाट्य. तसं नाही करत. आता मी काय करतो, कोणाची तरी मदत घेतो. कुठे गेला बघा. हां, हा काय आहे? किल्वरचा गुलूम. राईट, किल्वरचा गुलूम. या गुलमाची मी मदत घेणार आहे. ओके. आता या गुलमाला मी म्हटलं की ओके 1 2 3 खा जा. आता हा जो आहे ना, हा गुलाम आहे, हा मी ह्याच्यामध्ये टाकतो. गुलाम ह्याच्यामध्ये टाकला, आणखीन त्याला ह्याच्यावरनं असा 3दा असा हात फिरवतो, माझा मंत्र म्हणतो. हे बाहेर दाखवलेलं तुम्हाला. हा गुलाम. ओके, बाकी काही नाही. राईट. आता याच्यामध्ये हे सगळं नाट्य, त्याच्यामध्ये गुलाम घेतला, तुला हे करायला लागलं, हे असं आमचं नाट्य याच्यामध्ये आम्ही हे तयार करतो. सर, जादू येत असल्यामुळे तुम्हाला आयुष्यात कोणकोणते फायदे झाले? काय आहे, जसं सगळ्या माणसांना वाटतं ना, तसंच मला वाटायचं की लोकांना आपण आवडावं. तेव्हा लोकांना जर का आवडायचं असेल तर तुम्ही डॉक्टर बिक्टर असता, सगळं असता, पण काहीतरी कला येत असली ना तर तुम्ही लोकांना जास्त आवडता. त्यामुळे काय कला शिकावी असं माझ्या मनात होतं. मी गाण्याचा एकदा प्रयत्न केला होता बरं का. माझा गाण्याच्या स्पर्धेमध्ये 2रा नंबर आला होता. 2च मुलं होती. नाही, तुम्ही हसू नका. त्या दुसऱ्या मुलाने माझ्यापेक्षा चांगलं म्हटलं असं नाही झालं. पहिलं गाणं माझं झालं. ते ऐकल्याबरोबर परीक्षकांनी त्याला 1st नंबर देऊन टाकला. म्हणजे तुम्ही असं ठरवलं की ते गाणं गाण्यापेक्षा हात चलाखी चांगली आहे. बरोबर. गाणं गाण्यापेक्षा हे हातचलाखी चांगली. हां. आणि पूर्वी गणेश उत्सवामध्ये लोकल प्रोग्राम जे व्हायचे, हां, त्याच्यामध्ये असायचे सगळे आम्ही मुलं मुली. हॅलो, येतोय ना. कोणी नाच करायचं, कोणी काय वाजवायचं, कोणी आणखीन हे करायचं, कोणी नक्कल करायची, फॅन्सी ड्रेस वगैरे वगैरे सगळं असायचं. मी रिसेंटली माझ्या वडिलांच्या बिलमध्ये जादूचे प्रयोग बघून आलो होतो. तेव्हा मी सांगितलं मी जादू करणार. हां. ती जादू मी त्या थातूरमातूर जादू होत्या, पण त्या शिकलो मी. त्या आणून ते जादू केल्या, त्यावेळी त्या लोकांच्या डोळ्याची जी देवळं झाली ना, ती बघून मला अत्यंत आनंद झाला. आणखीन म्हटलं आता फक्त जादू, दुसरं काही नाही. कारण बाकी सगळ्या गोष्टी करत असतात. हो. हां, पण जादू करतच कोणी असं नाही. हो, जादू करणं कठीण आहे. म्हणजे जादू करणं कठीण. आता मी असा खिशामध्ये हात घातला, काहीतरी काढतोय असं वगैरे केलं की लोकांना वाटतं की बहुधा जादूगार काहीतरी काढणार. ॲक्च्युली काही काढलेलं नसतं. दोन्ही हात रिकामे. पण लोकांना भयंकर सस्पिशन असतं की जादूगार काहीतरी काढतोय, काहीतरी करतोय असं असतं. हां. असं काहीतरी नसतं. मग मी काय करतो, इकडे करून असं असं पकडतो हवेमध्ये. हां.
ॲक्च्युली काहीच नाही आलेलं आहे त्याच्यामध्ये हवेमध्ये. मग इकडल्या बाजूनी पकडतो, इकडल्या बाजूनी पकडतो आणि असं केल्यानंतर काय निघतंय? नाट्यमय रुमाल निघतो याच्यातनं. नाट्यमय एक रुमाल निघाला, एक छोटासा असा, म्हणजे याच्यामधून एक रुमाल निघाला, साधा रुमाल. हा असा रुमाल निघाला. त्या रुमालामधून मी असं केलं, त्याच्यामधून एक बॉल निघाला. आता या बॉलची तुम्हाला गंमत दाखवतो. माझ्या खिशात एक रुमाल आहे, पण तुमचा रुमाल घेतला तरी हरकत नाही, अगदी साधा रुमाल आहे. राईट? काही ह्याच्यात नाही. हा साधा रुमाल आहे. त्या रुमाल आणि हा बॉल, या दोन यांची मी एक तुम्हाला जादू करून दाखवणार आहे. राईट? तेव्हा आता तुम्ही काय करा, हा बॉल थोड्या वेळ तुम्ही धरून ठेवा किंवा इथं ठेवूया. हा रुमाल मी हातावर पसरला आहे, हातावर पसरून एक खड्डा केला इथे. नंतर हा बॉल मी घेतला, हा बॉल घेऊन याच्यावरती घातला आणि गो 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 असं म्हटलं तर तुम्ही बघाल तर बॉल तुटून याच्यामधून बाहेर आला. ओके, आरपार गेला, अर्धा इकडून आला, अर्धा इकडून आला. ओके, तर हे सगळं करत असताना तुम्ही प्रेक्षकांशी काहीतरी बोलत राहिलं पाहिजे, कॉन्फिडंटली त्यांच्या डोळ्यात बघायला पाहिजे. आणखीन काय आपली जादू जेवढी आपलं स्किल येतं ते प्रेझेंट करायचं. तुम्ही ना सर वेगवेगळ्या तऱ्हेच्या मुलांबरोबर काम केलं, डिसेबल्ड चिल्ड्रन बरोबर काम केलं, हो ना, आणि त्यांनाही तुम्ही जादू शिकवलीत. डिसेबल लोकांना म्हणजे जॉन्सन, आणखीन एक कोण होता बरं दुसऱ्याचं नाव, चेतन, यांना ते दोघंजण डेफ म्यूट होते, त्यांना मी जादू शिकवली. ते एका ऑर्केस्ट्रामध्ये जाऊन मध्ये थोड्या वेळ जादू करायचे आणि काही न बोलता ते जादू, बोलता यायचंच नाही त्यांना. बरं. तर ते जादू करायचे. पण मुख्य मी जे 5 वर्ष आंधळ्यांच्यामध्ये काम केलं, ते अनुभव खूप ऐकण्यासारखे. आंधळ्यांचं जग अगदीच वेगळं. त्यांना मी कधीही जादू दाखवू शकलो नाही, कारण आंधळ्यांना कधीही जादू हे बघण्याचा हे ना खेळ. पण आंधळ्यांमध्ये मी होतो ना, तेव्हा मला खूप काही गोष्टी हे केलं. आणखीन त्यांच्याविषयी प्रचंड कणाव आली. ते आंधळे चित्र काढतात म्हणजे काय, त्यांना चित्र काढायला असं असतं की एक हे दिलेलं असतं, बोर्ड दिलेलं असतो, त्याच्यावर तारेनी असं समजा 2 डोंगर आणि मध्ये सूर्य वगैरे तारेनी हे दिलेलं असतं, त्याच्यावर ते असे करून बघतात आणि त्याच्यावरती चित्र काढतात. आणि मग असा एक रंगीत खडूंचा डबा होता, तर त्याच्यातनं बरोबर लाल रंग पाहिजे. अरे सूर्याला लाल रंग द्यायचा म्हणून आतनं लाल ठार आंधळा, लाल रंग काढला, लाल रंग दिला. अरे पाण्याला निळा. मी म्हटलं, माझ्याबरोबर ती सुप्रिया बक्षी म्हणून मोबिलिटी इन्स्ट्रक्टर होती, की हे मुलं हे रंग कसे काय ओळखतायत, बरोबर निळा रंग. त्या एवढे तुकडे होते त्या खडूचे. तर असं म्हटल्यानंतर ती सगळी मुलं आंधळे मुलं म्हणायला लागली, ताई सांगू नका. सर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही कुठलाही रंग काढतो. म्हटलं बरं, पांढरा काढ. आतनं खडू झालं, पांढरा खडू फक्त दिसण्याचं असतं. काळा खडू, पांढरा खडू, हिरवा खडू, अरे सांगेल तो खडू ते काढत होते. आता हे गुपित काय? मी बाहेर आल्यानंतर मग तिकडे त्या सुप्रिया बक्षीला विचारलं, हे काय, हे कसे काय रंग ओळखत होते? ठार डोळे नाही, काही नाही त्यांना हे करून. मग तिने सांगितलं, तिने तो डब्बा मागवला आणि ते जे खडू असतात त्यांना एक कागदाचं असं वेष्टण असतं आणि त्या वेष्टणावर ब्रेलनी रंग लिहिलेला असतो. ते असे वाचतात बोटानी असा ब्रेलचा, आणखीन तो बरोबर रंग बाहेर काढतात. म्हणजे ती त्यांची जादू असते. ही त्यांची जादू असते. बरं. मला पहिलं मी नाटक बसवलं, त्यांचं नाटक बसवलं तर मी रेकॉर्ड करून दिलं पहिल्यांदा. म्हणजे त्यांना लिहिणं बिणं सोडून द्या, ते ब्रेलमध्ये लिहितात लिहिणं. तर असं पांडव प्रताप म्हणून पद्माकर डावऱ्यांचं एकांकिका होती. तू धर्माचं, तू अर्जुनाचं, तू भीमाचं, तू असं सगळ्यांना हे दिलं आणि पुढल्या आठवड्यात मी येतो, सगळ्यांचं तोंडपाठ झालं पाहिजे असं मी सांगितलं. बरं म्हणजे 1 आठवड्याने मी तिथे गेलो. आणखीन मग सगळे आम्ही खुर्ची जाऊन बसलो. म्हटलं तुमचं पाठांतर किती आहे बघूया, आत्ता आपण नुसतं बसून म्हणायचं असं म्हटल्यानंतर मी धर्माचं वाक्य म्हटल्यानंतर लगेच अर्जुन, लगेच भीम, काय नाही, सगळे असे वरती बघत आणि खटाखट एका मागून असं पाठांतर त्यांचं असं. अरे म्हटलं तुम्ही फारच पाठांतर चांगलं आहे. तर त्यांच्यापैकी एक जण करून हसला.
म्हटलं काय झालं? तू सांग तू सांग. ते नाही तू सांग, नाही तू सांग. त्या सगळ्यांनी काय केलं होतं माहिती आहे, आपल्या मांडीवर ब्रेलमध्ये सगळं डायलॉग लिहून घेतले होते आणि ते खाली ब्रेलमध्ये वाचत होते नुसते. ते म्हणे सर आम्ही तुम्हाला फसवतोय, आम्ही सगळे वाचतोय म्हणे ब्रेलमध्ये, कोणाचंही पाठ नव्हतं. म्हणजे जादू ही ते लोक पण करू शकतात. येस येस, ही जादू ते करायचं. तुम्ही अजून काय आणलंय आमच्यासाठी? अजून काय आणलंय? आपण हे काय माहितीये का, तुम्हाला मधलं असं कंज्युरिंग दोरी बिरीनीच करावं लागतं. कारण काय असतं की तितक्या शेवटपर्यंत मी आता नाणं बिणं केलं तर काही दिसू शकणार नाही. पण आपल्याकडे स्क्रीन आहे. नाही स्क्रीन आहे. पण आता मी हे करतो, हे 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 3 दोऱ्या जरा तुम्ही तपासून पहा. मी प्रेक्षकात देतो, मी सांगतो प्रेक्षकांना, प्रेक्षकांकडे सगळ्या गोष्टी देतो मी. दोरी 1, 2 आणि 3. राईट. या 3 साध्या दोऱ्या ह्या तुम्ही जरी दिल्या तरी सुद्धा मी त्यांनी करू शकतो. कारण जादू ही त्या दोऱ्यांमध्ये नसते, जादू ही जादूगाराच्या हातात असते, आणखीन ती प्रेक्षकांच्या मनात होते. दाखवेन. ओके, 3 दोऱ्या. खूप वेळा मी सांगताना असं सांगतो की ही देशस्थांच्याकडून आणली आहे, ही कराड्यांच्याकडून आणली, ही कोकणस्थांच्याकडून आणली आहे वगैरे. पण इथे कोणी असतात तर माइंड करायचं नाही. सगळ्यात छोटी दोरी कोकणस्थांची आहे. ते माहिती ना, ते जोक हे सगळ्यात आणखीन चिक्कू कोण, पुन्हा रागवायचं नाही कोणी. हे आपले कोकणस्थांमध्ये चित्तपावन आणि चित्तपावनांमध्ये एकारांत म्हणजे गोड बोले वगैरे असे एकारांत. पण त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन काय माहिती का, लेले आणि नेने. ते आपलं नाव छापवायचं असेल तर एकच ले छापवतात आणि 2दा उठवतात, ने 2दा उठवतात. इथपर्यंत तुम्हाला माहीत असेल. पण ह्याच्या पुढे असं झालं की एकदा लेलेच्या घरची घंटी वाजली. त्यांनी दार उघडलं तर समोर त्याचा मित्र गोडबोल आहे. तो म्हणला मी फक्त गोडबो छापलंय, तुझा ले देतोस का? पण साने जेव्हा नेनेकडे गेला, त्याचा ने मागायला, साने नेनेकडे गेला तर नेने म्हणला मी ने छापलाच नाही आहे. म्हणजे काय म्हणे, एवढं मोठं अक्षर छापायचं खर्च येतो त्याला, मी ने छाप. मग तू काय केलंय म्हणे मी असा मराठीतला 1 छापलेला आहे. एकदा आडवा मारायचा, एकदा उभा मारायचा, एकदा आडवा मारायचा, एकदा उभा. राईट. तर तशी ही कोकणस्थांची, कराड्यांची आणि देशस्थांची दोरी. 3 टोकं. आता याच्यातलं 1 टोक मी हे इकडे ठेवतोय. ओके, ही झाली कोकणस्थांची दोरी. राईट. आता याच्यानंतर ही कोणाची आहे? देशस्थांची. ही देशस्थांची आणि ही कराड्यांची. ओके, 6 टोकं, 3 दोऱ्या, 3 टोकं इकडे, 3 टोकं इकडे. जेव्हा लोक असे सांगत असतात, मी माझ्या जादूला विचारतो की खरंच असं आहे का की हे चिक्कू आहे ते जास्त आहे वगैरे असं काहीतरी, तेव्हा माझी जादू मला काय सांगते, सगळे इक्वल आहे म्हणते. सगळ्या दोऱ्या जवळजवळ इक्वल लेंथच्या असतात, हे माझ्या जादूने सांगितलं. अर्थात तुम्हाला असं हे सांगून तुम्ही कदाचित कन्व्हिन्स होणार नाही, तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. ही दोरी आहे, ही समजा देशस्थांची इतकी झाली आहे इथून इथपर्यंत. राईट. नंतर ही जी दोरी आहे ही कोकणस्थांची, ती पण इतकीच झाली आहे. आणि ही 3री दोरी, ही पण तेवढीच झाली आहे. मी लोकांना खूप सांगत असतो की माझ्या जादूने सांगितलं आहे की काही कराडे आणि कोकणस्थ आणखीन असं काही नाही, सगळे सारखे असतात, तुम्ही कशाला काय काय हे करताय. पण ते ऐकतच नाही. पुन्हा मी काय म्हटलं की ते कराडे, कोकणस्थ, देशस्थ. थँक्यू. सर, तुम्हाला थोडेसे रॅपिड फायर प्रश्न विचारतो. मला सांगा, डॉक्टरची जादू कशात असते? डॉक्टरची जादू त्यांनी पेशंटशी किती सिंपथीने वागतो. ॲलोपॅथी नका वापरू, होमिओपॅथी नका वापरू, फक्त सिंपथी वापरा. वा. निसर्गाची जादू कशात असते?
निसर्गाची जादू त्याच्या अत्यंत मोठेपणामध्ये आहे. निसर्ग इतका मोठा आहे की त्याच्यापुढे आपण फक्त नतमस्तक व्हायचं असतं. सो देअर इज नथिंग सुपर नॅचरल, देअर कॅन बी सुपर नॉर्मल. शिक्षकाची जादू कशात असते? शिक्षकांची जादू जे आपापसातलं जे प्रेम असतं ना, विद्यार्थ्यांना शिकवताना तो माझाच एक भाग आहे किंवा माझंच काहीतरी गादी पुढे चालवणार आहे, इतक्या आत्मीयतेने प्रेमाने त्याला शिकवणं, ह्याच्यामध्ये शिक्षकांची जादू असते. आणि प्रेमाची जादू कशात असते? प्रेमाची जादू, एक भुंगा जर का कमळामध्ये गेला आणि कमळ जर बंद झालं तर त्या प्रेमापायी तो बंदिस्त होतो, तर पण तरी पण त्याला काही वाटत नाही, तो पुन्हा पुन्हा त्या कमळामध्ये जातो. हीच प्रेमाची जादू असते. वा. आणि आता एक तुम्ही आम्हाला जादूगाराची जादू, एक जादूगाराची जादू, एक जादू दाखवा. एक जादू दाखव. बरं, त्याच्यामध्ये असं आहे की मी जे म्हटलं की जादू लोकांच्या मनामध्ये होते, तर लोकांच्या मनामध्ये काय होतं हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता मी तुम्हाला या 3 दोऱ्या दाखवल्या. पहिली गोष्ट मला सांगा, तुम्ही माझ्या जादूने इम्प्रेस झाला आहात ना पुरेसे? कारण काय आहे की जादूचं सिक्रेट आम्ही लोकांना का सांगत नाही, तर आमचा मेन हेतू असतो की लोकांना एंटरटेन करणं. जेव्हा मी त्याचं जादूचं सिक्रेट तुम्हाला सांगून टाकतो त्यावेळी ते काही एंटरटेनिंग नसतं. सिक्रेट इज नॉट एंटरटेनिंग, म्हणून आम्ही तुम्हाला ते सांगत नाही. पण आता ह्यांनी एक रिक्वेस्ट केली आहे, आणखीन तुम्ही एवढ्या भरभरून टाळ्या दिल्या आहेत, बापरे, एवढा प्रतिसाद मिळालाच नव्हता. ऑडियन्स इज फॅन्टॅस्टिक. म्हणून तुम्ही आम्हाला म्हणून तुम्हाला एक जादू तुम्हाला दाखवणार. बरं, म्हणून तुम्हाला एक जादू दाखवणार आहे. आता याच्यामध्ये काय आहे, हे 3 मी घेतलेले आहेत. इकडे ओके. आता मी तुम्हाला काय होतंय ते जादू करतानाच काय झालंय ते तुम्हाला दाखवतो. हां, हे असे मी 3 हे घेतले, हे 3 इकडे घेतले आणि मी असं सरळ केलं तर ह्या 3 दोऱ्या सारख्या झाल्या. हो. आता मी हे इथे ठेवलंय ना, ह्याच्यामध्ये काय माहिती का, ॲक्च्युली असं केलेलं आहे. हो. ह्या ज्या 2 दोऱ्या होत्या, एक लांब आणखीन हे, त्या जर का अशा एकत्र केल्या मध्यावरती तर त्यांची लांबी ह्याच्या एवढी होते. हो. पण जेव्हा मी तुम्हाला असं दाखवलं, 3 टोकं इकडे दिसत आहेत, 3 टोकं इकडे दिसत आहेत, याचा अर्थ 3 दोऱ्या समान लांबीच्या झाल्या, हे तुमच्या मनात होतं. कळलं? जादू तुमच्या मनात होते. हे झाल्यामुळे आणखीन त्यामुळे ही अशी जी आहे, या 3 हे एकत्र झाले. ॲक्च्युली हे असं होतं. बरं, पण मग तुम्ही ते एक कसं केलं नंतर? स्किल आहे, स्किल. ते तर स्किल आहे. मग इकडून एक हे घ्यायचं, मग इकडून हे बदलताना हे जे आहे याच्याबरोबर ही दुसरी बदलून घ्यायची, असं हे करतो. आणि त्या स्किलने, ते स्किल करताना असं इकडे थांबा, असं करून जादू होत नाही. असं करून जादू होत नाही. जादू म्हणजे तिकडे बोलताना इकडे पटापट इकडे असं झालं पाहिजे. आपण शर्टाची बटणं लावताना बघतो का तिकडे, तसं जादूचं तिकडे न बघता तुमच्याकडे बघताना केली की होतं ते. आता सरांनी आपल्याला असं सांगितलं की जादू ही सहजतेमध्ये आहे, आणि जादू ही आपल्या मनामध्ये आहे. बरोबर. आणि ही सहजता आणि मनावरती जो परिणाम जादू करते तो आनंदासाठी वापरा. बरोबर. हे तुम्ही फार महत्वाचं आम्हाला सांगितलं की आनंदासाठी आपल्याला कुठली तरी एक कला येणं, ही गोष्ट फार महत्वाची आहे. मला असं वाटतं की तुमच्या व्यवसायानं तुम्हाला निश्चित. आनंद, मी तुला एक इंटरप्ट करू का? हो. मला एक आंधळ्यांची एक गोष्ट सांगायची. हो, सांगा सांगा. तुम्ही सगळे, दे आर चिल्ड्रन ऑफ लेसर गॉड. एक गोष्टचा अवेअरनेस ठेवा की ही सुद्धा मुलं आपल्या समाजातलीच आहेत रे. आणि त्यांना, मी एका मुलींच्या शाळेमध्ये गेलो होतो, आंधळ्या मुलींच्या शाळेमध्ये. तिथेच त्यांचं वसतिगृह असतं, त्या वरती राहतात, खाली शाळा असते. असं ह्या सगळ्या मुली या गरिबा घरच्या असतात. कोण त्यांना महिने कोण भेटायला येत नाही, काही करत नाही. आणि आवाज हा एकच त्यांच्या बाहेरच्या जगाशी संबंध असतो. म्हणून कोणीतरी दात्यांनी या प्रत्येक मुलीला किंवा बऱ्याचशा मुलींना ट्रान्झिस्टर दिले असतात. फावल्या वेळात ते नुसतं ट्रान्झिस्टर लावून बातम्या ऐकतात, गाणी ऐकतात, असं ऐकतात. पण
नारळी पौर्णिमेला, राखी पौर्णिमेला ह्या सगळ्या मुली त्या ट्रान्झिस्टरला राखी बांधतात. सगळे तुम्ही जर का ते दृश्य पाहिलं, एक एक ट्रान्झिस्टर असे राखी बांधलेले, तुमच्या डोळ्यामधून पाणी यायला सुरुवात होईल. तेव्हा ह्या सगळ्या लोकांचा अवेअरनेस तुम्हाला राहू द्या. आणि एक लक्षात घ्या, हा समाजाचा घटक आहे, यांना दुसरं काही करून चालता येत नाही, तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी करता आलं तर जरूर करा. मला वाटतं सर, सगळ्यात मोठी जादू कशामध्ये असेल तर तुम्ही म्हणालात तसं ती माणुसकीमध्ये आहे. बरोबर. हां, आणि मला वाटतं आज सकाळपासून या सगळी जी 5 सत्र आपण ऐकतोय, तुम्ही सुद्धा सकाळपासून आहात इकडं आमच्याबरोबर, त्याच्याकडे पाहताना मला आता असं वाटतंय की जरी आपलं 5वं सत्र हे जादूचं होतं, तरी खरं पहिल्यापासून 5व्यापर्यंत सगळी सत्र जादूचीच होती. क्या बात आहे, बिलकुल खरं आहे. आपल्या पहिल्या सत्रामध्ये जेव्हा आपले पंडित शैलेश भागवत आपल्याकडे आले, तेव्हा त्यांची ती उधार की रोशनी कभी नहीं चलती हे वाक्य अजून सुद्धा मी विसरलेलं नाही. क्या बात आहे, उधार की रोशनी हा, कभी की नहीं उधार की रोशनी कभी नहीं चलती. म्हणाल तुम्हाला स्वतःचा प्रकाश स्वतः निर्माण करायला पाहिजे. बरोबर. आणि तुम्हालाही निश्चितपणे मित्र आठवत असेल की जेव्हा बिस्मिल्ला खा साहेब त्यांचं ऐकतात आणि ते म्हणतात की एक दिवस तू दुसरा बिस्मिल्ला होणार, असं म्हटल्यावरती कुणाची तरी छाती फार फुशारून गेली असती. बरोबर. त्यावेळेला शैलेश भागवत आपल्याला असं म्हणाले की मला त्या क्षणी जबाबदारीची जाणीव झाली खरं आहे. की माझा गुरु जर माझ्याबद्दल असं बोलत असेल तर आता माझी तपस्या काय असली पाहिजे. क्या बात आहे. आणि त्यांनी आपल्याला हे सांगितलं की ते म्हणाले मी व्यवसाय केले, बऱ्याच सगळ्या गोष्टी केल्या, शेवटी मला त्या शहनाईच्या फुंकरीमध्ये जो आनंद मिळाला त्याच्यातून मी जगायला शिकलो. आपल्या दुसऱ्या सत्रामध्ये डॉक्टर विनया जंगले आपल्याकडे आल्या आणि मला असं वाटतं त्यांनी आम्हाला इतका एक सुंदर धडा सर घालून दिला. त्यांनी आम्हाला निसर्गावरती प्रेम करायला शिकवलं आणि माणूस आणि प्राणी हे एका जीवनचक्राचे भाग कसे आहेत. ज्या भावना माणसाला असतात त्या भावना प्राण्यांनाही असतात, फक्त आपण प्राण्यांना त्या पद्धतीने पाहत नाही. आणि आम्हाला विनयाच्या रूपाने असा एक पशुवैद्यक शास्त्रातला तज्ज्ञ भेटला की जो जणू काही मानवी नात्याचं आरोपण त्या गायीवरती करून, त्या बिबट्यावरती करून त्यांनी आम्हाला बसप्पा नावाच्या एका छोट्या बछड्याची गोष्ट सांगितली. या सगळ्यांच्या बरोबर आपल्याला नातं निर्माण करता येतं. आणि जेव्हा आपण असं नातं निर्माण करतो तेव्हा व्यवसायातला आनंद निर्माण होतो. त्यांनी आम्हाला एक सर गायीचं उदाहरण दिलं का की ती गाय जेव्हा बरी होते, ती म्हैस जेव्हा बरी होते, बैल बरा होतो, तेव्हा ते संपूर्ण घर पुन्हा कसं आनंदित होतं. आणि तो आनंदाचा क्षण हा किती महत्त्वाचा असतो व्यवसायामध्ये हे आपल्याला त्यांनी सांगितलं. त्यानंतर आपण राजूकडून खूप छान गोष्ट शिकलो की उडी मारा. पण त्याच्या उडी मारण्यामध्ये ते बेसावत साहस नव्हतं. तो जेव्हा स्वप्न पाहतो तेव्हा ते स्वप्नच नसतं, तर ते दृश्य प्रतिमाचा चित्रपट असतो तो. आणि त्या चित्रपटामध्ये नेमकं काय घडायला हवं हे सुद्धा तो पाहत असतो आणि ते अत्यंत तपशीलवार पाहत असतो. त्यामुळे तो जेव्हा ते स्वप्न जगायला सुरुवात करतो तेव्हा त्याला ऑलरेडी दिशा मिळालेली असते. आणि सांगलीतला एक तरुण साऊथ आफ्रिकेत कसा गेला, IT मध्ये कसा गेला, शेतीमध्ये कसा गेला, पर्यटनामध्ये कसा गेला, याचं एक फार छान उदाहरण त्याने आपल्याला दिलं. आणि त्याची एनर्जी, त्याचा सळसळणारा उत्साह हा आपल्याला खूप स्पर्शून गेला. त्यानंतर स्पृहाने आपल्याला असं सांगितलं की अभिनयाचं जग जरी असलं त्यातलं ग्लॅमर बाजूला ठेवून त्यातला अभ्यास तिने आपल्या समोर ठेवला की वाचनाचा परिणाम कसा होतो, वेगवेगळ्या लोकांना तुम्ही भेटता तेव्हा त्यातून तुम्ही कसे घेता आणि तुम्ही स्वतःमधलं अभिनेत्रीपण हे हळूहळू कसं विकसित करता हे तिने आपल्याला फार छान सांगितलं. आणि त्याबरोबरच तिने लोकप्रियतेकडे कसं बघावं, टीका झाली तर त्याकडे कसं पाहावं, ह्याचा एक खूप सुंदर असा दृष्टिकोन आपल्याला दिला. आणि शेवटची तिची जी कविता होती ती फारच सुंदर होती की आपण स्वतःचा आणि इतरांचा विना अट स्वीकार कसा करायचा हे आपल्याला त्यातून शिकायला मिळालं. आणि त्यानंतर आता आपण बघितलं की सर हे खरं तर डॉक्टर, खरं तर ते ॲनेस्थेशिओलॉजिस्ट, पण त्यांना कुठेतरी असं वाटलं की त्या रुग्णांच्या, त्या नातेवाईकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं एक साधन
एक कला ही मला यायला पाहिजे. आणि मग ते जादूसारख्या एका साधनाकडे वळले. त्यांनी फक्त इतरांच्या जीवनातच आनंद निर्माण केला असं नाही, तर त्यांचं स्वतःचं जीवनसुद्धा त्यांनी त्यामुळे आनंदमय केलं. राईट. आणि ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की शिकणं आणि आनंद निर्मिती. शेवटी आपली जी आजची थीम होती, आपलं जे सूत्र होतं की आनंद निर्मिती आणि शिकणं, आनंद निर्मिती आणि शिकवणं हे जेव्हा एक होऊन जातं तेव्हा आपल्या पाची आजच्या वक्त्यांनी आपल्याला सांगितलं की तुमचं जीवन हे पहिल्यापेक्षा अधिक उजळून जातं. तुम्ही स्वतःचा प्रकाश, खुद की रोशनी निर्माण करू शकता. आणि मला वाटतं हा आजच्या आपल्या पहिल्या वेध परिषदेने दिलेला संदेश आहे की ह्या सगळ्याच्या मधून जेव्हा तुम्ही स्वयंप्रकाशी जेव्हा व्हाल तेव्हा निश्चितपणे आनंद आणि शिकणं या दोघांचा मेळ तुम्हाला सापडेल. सरांना आपण निरोप देण्यासाठी इथं रंगमंचावरती बोलूया. हेमंत मोने आणि प्रभाकर गोखले. हेमंत मोने हे आकाश मित्र संस्थेचे संस्थापक आहेत, सृजन मंचचे संस्थापक आहेत. मोने सरांना मी व्यासपीठावरती बोलवतो. आणि प्रभाकर गोखले कल्याणमध्ये वेदभावाची तळमळ असणारे बॅटरीवरील सायकलचे निर्माते. हा खेळ सावल्यांचा ह्या कार्यक्रमाद्वारे मनोरंजन आणि शिक्षणाची सांगड घालणारे असे प्रभाकर गोखले या दोघांनी व्यासपीठावरती यावं आणि सरांना भेटवस्तू द्यावी. जोरदार टाळ्यांनी आपण सरांना दाद देऊया. पंतवैद्य सरांचे खूप खूप आभार. आणि मित्रो, तुम्हा सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा देताना या वर्षीच्या वेळेसाठी तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. पुढच्या वर्षी रविवार दिनांक 8 नोव्हेंबर, दिवाळीच्या आधीचा रविवार आणि रविवारची सकाळ, आणि पुढच्या वर्षीच्या दुसऱ्या कल्याण वेधचं सूत्र असणार आहे टर्निंग पॉइंट. आपण दरवर्षी पुढच्या वेधचं सूत्र हे आधीच्या वेधमध्ये देत असतो. तेव्हा अनेक यशस्वी व्यावसायिकांच्या जीवनातला टर्निंग पॉइंट कुठला होता आणि त्यांनी वापर कसा केला हे आपण पुढच्या वर्षीच्या वेधमध्ये पाहणार आहोत. 8 नोव्हेंबर 2015 या वर्षीची दिवाळी तुम्हा सर्वांना वेधच्या जादूने भरलेली जावो ही शुभेच्छा. धन्यवाद.